नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आमच्या लाडक्या नाईकबाई या सिरियलचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे नाईकबाई सायकल ओढत-ओढत शाळेमध्ये पोहोचलेल्या आहेत. शाळेत बाकीची सगळी मुलं सुद्धा जात आहेत आणि धावत पळत का होईना त्या सायकल घेऊन असं ओढत-ओढत पोहोचलेल्या आहेत वेळेमध्ये. तर प्रेक्षकांनो इकडे आता मीटिंग हॉलमध्ये बसलेले आहेत बाकीचे शिक्षक. चर्चा सुरू आहे त्यांची आणि इकडे नाईकबाई म्हणतायत, "बापरे! खूप उशीर झालेला आहे." हेडमास्टर म्हणतात, "खलिदा मॅडम, नाईकबाईंना इंटरनल मीटिंग आहे ते कळवलं होतं ना?" तर खलिदा म्हणते, "हाँ सर, बताया तो था, पण ती येतच असेल, येत असेल," असं म्हणत दरवाजाकडे बघत असतात. येईल ती. तर प्रेक्षकांनो इकडे हे जे दोघं जण सर आहेत, तर ते हसतात आणि म्हणतात, "आज पण नाईकबाईंना ना नक्की ओरडा पडणार आहे." तर "चांगलं आहे ना मग, चांगलीच खरडपट्टी काढायला पाहिजे," असं ती दुसरी मॅडम म्हणतात त्या सरांच्या कानामध्ये. तर "होणार, होणार. आपली इच्छा नक्की पूर्ण होणार. आज इन्स्पेक्शन डे आहे. आजच्या दिवशी लेट झाला तर जगताप सरांना चालणार नाही." असं या दोघांची खुसूर-खुसूर चालली आणि आज नाईकबाईंची बिनपाण्यानंच असं म्हणत दोघं जण असतात. प्रेक्षकांनो इकडे नाईकबाई कशा एंट्री घेतात बघा शाळेमध्ये. तर आधी छान असं ग्राउंडला नमस्कार करतात. शाळेच्या आत पाऊल टाकण्याआधी नमस्कार करतात. छान असा हात वगैरे जोडतात आणि मग आता बघूया पुढे काय होणार. नाईकबाईंना खरंच ओरडा बसतो का नेमकं काय-काय होणार ते बघूया. त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघा. तर प्रेक्षकांना आता जगताप सर इथे म्हणतायत, की चला आपण मीटिंग सुरू करूया. पण तेवढ्यामध्ये ना दरवाजात तिथे नाईकबाई येतात आणि म्हणतात, "सॉरी, सॉरी आज जरा ना लेट झाला," असं म्हणत बसतात. तर त्या गडवाडे दुसऱ्या बाई असतात त्या म्हणतात, "आज? आज थोडा लेट झाला ना." तर इथे नाईकबाई सॉरी असं म्हणतात. तर जगताप सर ते म्हणतात, "बसा, बसा." तर सगळे मीटिंगला बसलेत. तर जगताप सर म्हणतात, "आपल्याला माहिती आहे आपल्या शाळेमध्ये की आज इन्स्पेक्शन आहे. शिक्षण अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा अंगली शेरा मिळायला नको, कुठलाही वाईट शेरा आपल्याला मिळायला नको याची खबरदारी आपण सगळ्यांनीच मिळून घ्यायला हवी." ते खलिदा "होय सर" असं म्हणते. तर आता जगताप सर म्हणतात, "आधीच्या मीटिंगमध्ये जसं ठरवलं होतं तसंच सगळं व्हायला हवं." काय? तर लगेच सगळे शिक्षक "होय सर, हो सर" असं म्हणतात. तर आता जगताप सर नाईकबाईंना म्हणतात, "नाईकबाई, शाळेला चांगला शेरा मिळवून देण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे." तर नाईकबाई आता हसत म्हणतात, "मी नक्की प्रयत्न करेन सर." तर जगताप सर पुढे म्हणतात, की मला खात्री आहे, मुलांना विषय समजावून सांगण्याची तुमची पद्धत शिक्षण अधिकाऱ्यांना नक्कीच आवडेल. आणि आज कुठला धडा शिकवणार आहात?" असं ते विचारतात. तर नाईकबाई म्हणतात, "आकाशगंगेतील आपली सूर्यमाला हा धडा मी शिकवणार आहे." तर आता हरकत नाही असं जगताप सर पुढे म्हणतात आणि मग "ठीक आहे, निघा तुम्ही आता." आणि वर्ग सुरू होईल. आता बाकीच्या शिक्षकांना सगळ्यांना इथे आपापल्या वर्गावर जायला सांगतात. तर या गडवाडेबाई आणि ते दुसरे सर दोघं कुसूर-कुसूर करत असतात नुसते. "बघितलत का? ही उशीर आली तर हिला काही नाही बोलले. आपण कधी काळी जरा उशीर आलो की लगेच टोचून बोलतात. आता नाईकबाईंची शिकवण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे ना, तर कसलं काय, सगळा टाईमपास आहे आपला. पुस्तकात बघून शिकवणारा विषय उगाचच खोके बनवून शिकवायचा, कशाला? तर आपण कसं वेगळे शिकवतोय ना, तर हे दाखवायला." असं म्हणून दोघं बोडबडत असतात. तेवढ्यात जगताप सर म्हणतात, "शिकवणबाई, काही म्हणालात का मला?" तर "नाही, नाही, मी नाही काय म्हणाले, काही नाही सर. ते काय आहे ना, पोर्शन बाकी आहे ना, तेच डिस्कस करत होतो मी आणि तावडे सर." तर लगेच जगताप सर म्हणतात, "अच्छा, पोर्शन किती बाकी आहे ते तुम्ही डिस्कस करत होता का? जा आता तुम्ही वर्गावर जा." असं म्हणत त्यांची पिटाळणी वर्गावर करतात बरं का प्रेक्षकांनो. तर हे तावडे सर आणि निघून जातात. तर आता जगताप सर हाक मारतात खलिदाबाईंना. "खलिदाबाई, तर आता हां सर, अधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी झाली का? तर आणि ते रिफ्रेशमेंटचं काय?" तर इथे ना खलिदा नाईकबाईंकडे बघत असते आणि ते म्हणते, "वो भी थोड़ी देर में आ जाएंगे सर." तर परत एकदा चेक करा असं सांगतात जगताप सर आणि सांगतात. तर खलिदा म्हणते, "हो, हो, पाहते मी." तर नाईकबाई म्हणतात आता, "मी निघते सर." तर आता जगताप सर म्हणतात, "तुम्ही थांबा नाईकबाई." आता प्रेक्षकांनो बघा हां, नाईकबाईंना काय म्हणतात ते जगताप सर ते म्हणतात, "नाईकबाई, अहो तुम्ही शिक्षिका आहात. आपण इथे मुलांना वेळेचं महत्त्व शिकवतो आणि तुम्हीच." तर नाईकबाई म्हणायला सुरू करतात, की "सॉरी सर, सॉरी सर, पुन्हा नाही उशीर होणार." तर जगताप सर म्हणतात, "अहो प्रत्येक वेळेला तुम्ही हेच म्हणताय, हेच सांगताय. हे बघा नाईकबाई, मी तुम्हाला याआधी बऱ्याचदा वॉर्न केलेलं आहे. कसं आहे ना नाईकबाई, तुमची शिकवण्याची पद्धत जी काही आहे ना, ती युनिक आहे. तुमच्या वर्गाचा 100% निकाल लागतो आणि पण तुमची ही लेट येण्याची ही एक जी काही वाईट सवय आहे ना, ती सगळ्या चांगल्या गोष्टींवर पाणी पाडते." तर नाईकबाई म्हणतात, "सॉरी, खरंच पुन्हा उशीर नाही होणार," असं त्या सांगतात अगतिकपणे. "ठीक आहे," असं म्हणत जगताप सर निघून जातात. तर नाईकबाई तिथेच विचार करत उभ्या राहिल्यात 2 मिनिटं.
तर प्रेक्षकांनो तिकडे खिडकीतनं या गडवाडेबाई आणि ते तावडे सर दोघं जण बघतायत, की कसं यांना ओरडा पडलाय ते. आणि आता ती दोघं जण आपापसात कुजबूज करतात आणि म्हणतात, "बघितलत का? मी ओरडल्यासारखं करतो, तुम्ही रडल्यासारखं करा." असं असतं या दोघांचं चाललेलं. तर तावडे सर पण म्हणतात, "बघूया किती दिवस वाचतायत ते मुलांच्या लाडक्या नाईकबाई." असं म्हणत दोघं जण इथे चेष्टा-मस्करी करत बाहेर खिडकीच्या उभे आहेत. तर प्रेक्षकांनो इकडे बंगल्यावरती काय चालू आहे बघूया. तर नाईकबाईंचे मिस्टर जे काही आहेत ते आता आलेत. "अरे, या लाद्या कधी लावून होणार आहेत?" तर "होय सर, चालू आहे काम." तर "अरे, त्या लाड मॅडम स्वतः येणार आहेत राहायला. लवकर पूर्ण कर. ती लाईन राहिली अजून. कधी पूर्ण होणार सगळं?" असे ते ओरडत असतात. "अरे, करतो काय करतो आणि आतला काय घोळ घातलायस तो बघू दे मला. चल, चल. तुम्हाला कामं सांगायची ना म्हणजे गडबडच आहे सगळी." असं बडबड करत इकडे आतमध्ये येतायत. तर प्रेक्षकांनो आता शाळेतला एपिसोड परत दाखवलाय आपल्याला. तर त्या शिगवणबाई आलेत सरांशी बोलायला. तर ते सर म्हणतात, की "बोला तुम्हाला काय बोलायचंय?" तर सर सांगतात, "आधी तुम्ही बसून बोला." तर त्या शिगवणबाई म्हणतात, "आता उद्या 15 ऑगस्ट आहे ना, तर दरवर्षी आपण आपल्या शाळेत दरवर्षी आपण प्रतिष्ठित पाहुण्यांना बोलवतो झेंडावंदनासाठी. तर हो, आपण यावर्षी शिक्षण तज्ञ दादासाहेब पारसनीस यांना बोलावलं होतं. पण काय झालं 2 दिवस ते कामासाठी रत्नागिरीला गेले होते. पण पावसामुळे ते तिथेच अडकलेत. तर ते गावडे सर म्हणतात, "पण मग सर उद्या प्रमुख अतिथी म्हणून कोण आहेत?" तर गडवाडेबाई पण "हां, हां" असं म्हणत असतात. "कोण येतंय?" तरी ते सर सांगतात आता मुख्याध्यापक सर म्हणत असतात, की "आयत्या वेळेला आता कुणाला बोलवायचं? हा प्रश्नच आहे." तर आता तेवढ्यात ते गावडे सर म्हणतात, "सर मी काय म्हणतोय, आपल्या गावात लाड मॅडम आल्या आहेत." आणि "हो सर, आपले जे आमदार आहेत ना रावसाहेब चांदेकर, लाड मॅडम ना त्यांच्या बहीण लागतात. तर लाड मॅडम स्वतः खूप सामाजिक कार्य करतात आणि लोक खूप मानतात त्यांना." तर ह्या गडवाडे मॅडम पण म्हणत असतात, "हो आणि उद्या जर का आपण त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून शाळेत बोलावलं तर?" "नाही म्हणजे काय आहे बघा सर, आपल्याच शाळेचा फायदा होईल त्यात." तर सर विचारतात, की "म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? काही कळलं नाही. तुम्हाला नेमकं काय सांगायचंय?" आता काय सांगतात हे बघूया आपण पुढे. पण प्रेक्षकांनो तोपर्यंत बंगल्यावरती काय चाललंय इथे बघूया. तर "ए सिद्धू ते सोफ्याचं काम पूर्ण झालं की नाही?" तर "होतंय साहेब" असा तो माणूस म्हणतो. तरी ते नाईकबाईंचा नवरा तो म्हणत असतो, का "अरे होय व्यवस्थित होतंय काय? व्यवस्थित करून घे. नाहीतर त्या लाड मॅडम आहेत ना, तर अख्खं घर पुन्हा साफ करून घेतील आपल्याकडनं आणि आपली काशी करतील, घरी बसवतील ते वेगळंच. चांगलं काम केलं तर बक्षीसही मिळेल आणि अजून कामं सुद्धा मिळतील." असं इकडे चाललंय. पण तोपर्यंत शाळेत सुद्धा आता त्या गडवाडेबाई सांगत असतात, की आपल्या शाळेला अजून ग्रँट मिळालेली नाहीये ना आणि सर जर आपण त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून शाळेत बोलावलं ना, तर आपल्याच शाळेतला ग्रँट मिळवून द्यायला मदत करतील त्या. तर पण बरोबर बोलताय तुम्ही दोघं जणं. आपल्या शाळेला चांगला शेरा मिळवून देण्यासाठी नाईकबाई त्यांच्या परीने प्रयत्न करतीलच. पण आता तुम्ही म्हणताय तर तो प्रयत्न करायला हरकत नाहीये. पण मला एक प्रश्न पडलाय, की या आपला काही त्यांच्याशी परिचय नाहीये त्या लाडबाईंशी. असं आपण ऐत्या वेळेला जर का आमंत्रण जर का केलं त्यांना, तर त्या येतील का? तर येतील की. अहो सर, माझ्या असं कानावर आलंय, की नाईकबाईंचे मिस्टरांनी लाड मॅडमच्या घराची डागडुजी आणि रंगकाम केलं होतं. सर मला असं वाटतं, की आपण आमंत्रणाचं काम नाईक तोपर्यंत त्या गडवाडेबाई म्हणतात, "नाही, नाही, आम्ही जातो ना आमंत्रण द्यायला सर." तर ते तावडे सर हो, हो म्हणतात. पण ते मुख्याध्यापक सर म्हणतात, "नाही, नाही, तुम्ही नको. मी आणि नाईकबाई लाड मॅडमना आमंत्रण द्यायला जातो. तुम्ही या आता." असं म्हणत त्या दोघांना जायला सांगतात. नाईलाजाने ही दोघं तोंड वाकडं करत उठून जातात, कारण ह्यांना मोठेपणा मारायचा असतो. पण आता पुढे बघूया काय घडतंय ते. खलीदा इथे शारदाला हाक मारत असते, म्हणजे नाईकबाईंना हाक मारत असते. ती म्हणते, "शरू, अगं तू आकाशगंगा का मॉडेल बनाया था ना? कुठे है? कहाँ गया?" तर इथे विसरलीस का तू? तर शारदा म्हणते, "नाही, मी विसरेल कशी? तर मग कुठे आहे तो?" तर नाईकबाई सांगतात, नाही खराब झालं तो." तर "खराब झालं? असं कसं खराब झालं?" असं खलीदा विचारते. तर नाईकबाई म्हणतात, "अगं चहा सांडला त्याच्यावर." तर मग आता खलीदा म्हणते, "कोणी सांडला चहा?" नाईकबाई म्हणत असतात, "अगं मीच." पण खलीदा अडवते आणि म्हणते, "तू ना माझ्याशी खोटं नाही बोलू शकत आणि तू जे हे काही लपवण्याची कोशिश करतीयेस ना, तर ते सगळं बेकार आहे." असं खलीदा सांगते बरं का आणि म्हणते, "तेरी आंखें सगळं खरं-खरं बोलतात." आणि असं म्हणून सांगितल्यानंतर नाईकबाई काही बोलत नाही. "तर आता काय करणार आहेस तू? कशी शिकवणार आहेस तू मुलांना आकाशगंगा?" असं विचारते. तर नाईकबाई म्हणतात, "अगं बघते गं मी, बघते." तर खलीदा म्हणते, "बघते, बघते नाही गं. अगं आज इन्स्पेक्शन होणार आहे शाळेमध्ये." तर नाईकबाई म्हणतात, "हो, बघूया, होईल काहीतरी." तर खलीदा म्हणते, "बरं त्या सँडविचचं काय झालं?"
तर इथे नाईकबाई म्हणतात, "बरी आठवण केलीस, थांब फोन करते मी समीरला." तर आता त्या समीरला फोन लावतात, म्हणजे आपल्या मुलाला फोन लावतात. बघूया आता समीर फोन उचलतोय का? इकडं काय त्याचं वेगळंच चाललंय. तर "सांग ना, लाजू नकोस. सांग, सांग तुला माझ्यातलं काय आवडतं?" असं म्हणत हा समीर फोनवर बोलत असतो आणि त्याला तिकडनंच समोरनं एक मुलगी ना बघत असते. तर ती म्हणते, "मला ना तू जिम करताना जाम आवडतोस." तर प्रेक्षकांनो आता तो समीर ना तिच्याकडे बघत तिथे बसला आणि म्हणतोय, "खरंच? का उगीच काहीतरी सांगते?" तर ती मुलगी म्हणते, "खरंच आवडतोस तू जिम करताना मला." तर ती "चल झुटी" असा समीर म्हणतो. तर ती मुलगी म्हणते, "तुझी शपथ." मग समीर विचारतो, "मग तू एवढ्या लेट का आलीस?" तर आता ती मुलगी म्हणते, "काय करू? आता मम्मीने सकाळ-सकाळ घरातली कामं सांगितली." तर "डॉल." तर ती लगेच म्हणते, "मिस यू." तर तो पण म्हणतो, "आय मिस यू टू." आणि आता तुला माहिती का, मी रोज सकाळी कधी होणार ना याची वाट बघत असतो मी. आणि तू आहेस अशी लेट येतेस. तर ही तिकडनं डॉल म्हणते, "ए काय पण? फक्त 5 मिनिटं तर लेट झालीये मी." तर "फक्त 5 मिनिटं? अगं बघ तुला माहिती का 5 मिनिटात किती मिलिसेकंद असतात ते?" तर ही डॉल म्हणते, "हां, हां माहिती आहे." तर "सांग ना, किती ते सांग ना." तर ही डॉल म्हणते, "तू ऐक ना." "सॉरी ना मग." असं म्हणत असते तोपर्यंत इकडे त्याचा फोन वाजतोय बरं का. कारण ह्याने हेडफोन्स घातले त्यामुळे फोनकडे लक्ष नाहीये. तर तिकडे आपल्या नाईकबाई मात्र सारख्या फोन करतायत. तर आता हा समीर म्हणत असतो, "फक्त सॉरीने काम नाही चालणार. माहिती आहे तुला?" तर ती डॉल म्हणते, "नाही, नाही, मी असलं-तसलं काही करणार नाही." तर हा समीर म्हणतो, "असं कसं? आपल्याला आता भेटावं लागणार आहे. वेळ तू सांगशील ती, पण जागा मी सांगेन ती." असं सगळ्यांचं बोलणं चालू आहे. तर ही डॉल म्हणते, "नाही, नाही, माझं कस्टमर आलंय." आणि आता फोन कट करते. पण इकडे नाईकबाई मात्र आशेनं बघतायत, की आता आता तरी हा फोन उचलेल, मग तरी फोन उचलेल. पण फोन मात्र काय अजून उचलला गेलेला नाहीये. नाईकबाई आता खलिदाकडे बघून म्हणतात, की फोन उचलत नाहीये. तर खलिदा म्हणते, "अब क्या करे?" तर नाईकबाई म्हणतात, की "आता मनूला फोन करते मी." तर खलिदा सांगते, "हां, हां, कर लवकर." आता मनूला फोन लावलाय बरं का प्रेक्षकांनो. पण मनू आमची ना इकडे कॉलेजमध्ये यायला निघाली त्यामुळे आता बघा पुढे काय घडतंय ते. तर "आई आता का फोन केलायस?" "हां, बोल आई." तर नाईकबाई म्हणतात, "मनू समीरला फोन दे ना पटकन." तर आता मनू म्हणते, "आई अगं मी घरी नाहीये अगं." "का काय झालं?" तर इकडे नाईकबाई म्हणतात, "अगं नाही मी समीरला म्हणजे मी." तोपर्यंत बेल वाजते. त्याच्यामुळे इकडे नाईकबाई म्हणतात, "ऐक, ऐक मला वर्गात जायचंय. मी तुला करते नंतर फोन." असं म्हणत आता फोन कट केलाय घाई-गडबडीत. बाकीचं काही बोलले नाहीयेत. तर या मनूचं नुसतं चाललंय, "आई, आई" असं म्हणते आणि फोन आता मनू विचार करते, की ना असा कसा फोन म्हणजे अचानक ठेवून दिला? काय झालंय नेमकं? तर आता ह्या दोघी जणी ना वर्गावर जायला निघालेत. हा समीर इकडे घरामध्ये येतोय, बघतोय तर पातेली उघडून बघतोय तर त्याच्यामध्ये अंडी आणि इकडे-तिकडे बघत सगळं उघडून बघत असतो. तर तिथे अंडं नाहीये अजिबात ठेवलेलं. तर हा समीर चिड करतो म्हणतोय, "अरे यार, या आईने माझ्यासाठी अंडी उकडलीच नाहीयेत. तिला माहिती मला वर्कआउट नंतर प्रोटीन लागतं." असं म्हणतात. आता फोन लावतो बरं का. नाईकबाई लगेच फोन उचलतात आणि ओरडायला चालू करतात आणि म्हणतात, "समीर अरे कुठे आहेस तू? कधी पाठवणार आहेस तू सँडविचेस?" तर समीर म्हणतो, "नाही, नाही ते मला नको विचारू. माझी माणसं करतील ते काम, बघतील ते. तर आता तू मला सांग, तू आज माझ्यासाठी अंडी का नाही उकडलीस गं? मला वर्कआउट नंतर प्रोटीन लागतं हे विसरलीस ना तू?" तर नाईकबाई म्हणतात, "हळू बोल. नानींनी ऐकलं ना तर गोंधळ घालतील." तर समीर म्हणतो, "नाही, ती काही नाही बोलणार. मी तिचा लाडका आहे, फेव्हरेट आहे मी तिचा. आणि तुला कळत कसं नाही? प्रोटीन इज इम्पोर्टंट. त्याशिवाय माझं मसल बिल्ड कसं होणार?" तर नाईकबाई म्हणत असतात तिकडनं, "ऐक, ऐक समीर, ऐक. हे बघ आज एकादशी आहे म्हणून मी मुद्दाम अंड उकडलं नाहीये." तर समीर म्हणतो, "मला प्रोटीन हवंय." तर आई म्हणतात, "समीर, हे बघ, तू दूध पी, तू सोयाबीन खा, बाकीचं काहीतरी खा. एक दिवस अंड खाल्लं नाही तर काही बिघडतं का? नको खाऊस अंड प्लीज." असं म्हणून समजावून सांगतात. पण समीर तिकडनं काही ऐकून घेत नाही आणि फोन कट करून टाकतो. प्रेक्षकांनो आता पुढे काय-काय घोळ होणार होणार का बघूया आता. तर आता इकडे नानी ना किचनमध्ये काहीतरी करायला आलेत आणि त्यांचं लक्ष त्या डस्टबिनमध्ये काहीतरी करायला जातायत. तोपर्यंत त्यांचं लक्ष डस्टबिन उघडल्यावर जातं त्या डस्टबिनमध्ये असलेल्या अंड्यांच्या छिलक्यांकडे आणि नानींचे डोळे मात्र इथे मोठे होतात प्रेक्षकांनो. तर आता इथे ना पियून काय करतो फोन सायलेंट करून इथे आणून ठेवतो नाईकबाईंचा. नाईकबाई इथे वर्गावर शिकवतायत. तर त्या म्हणतायत, "ही आहेत आपली ग्रहमाला. आपल्या सूर्यमालेत ना 9 ग्रह आहेत. पण एका ग्रहाची गंमत आहे, ती मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर 8 ग्रहांची गंमत मी तुम्हाला सांगते. सूर्यानंतर बुध, शुक्र आहे, पृथ्वी आहे आणि मग मंगळ आहे. हे 4 ग्रह जे आहेत ते अंतर्ग्रह आहेत. ते आतल्या बाजूला आहेत आणि मग गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे जे 4 ग्रह आहेत, ते 4 ग्रह बाह्य ग्रह आहेत. आणि या प्रत्येक ग्रहाला त्याचे असे उपग्रह सुद्धा आहेत. कळतंय का?
आता गंमत काय आहे प्लुटोची. तर 2006 पासून प्लुटो हा ग्रह या ग्रहमालेतून बाहेर गेला. त्यामुळे आता आपली ग्रहमाला झाली 8 ग्रहांची. कळतंय का इथपर्यंत? समजतंय का? तर मुलं हो असं म्हणून ओरडतात. तर नाईकबाई पुढे म्हणतात, तर ही झाली आपली ग्रहमाला. आता आपण काय काय शिकणार आहोत? सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. तर सूर्यग्रहण शिकायला आपण एक छोटीशी गंमत करणार आहोत. मला सांगा, तुम्हाला माहिती आहे का सूर्यग्रहण कधी होतं ते? असं इथे शिकवायचा वर्गात चालू आहे. पण इकडे नानी आता बंड्याचे म्हणजेच त्यांच्या मुलग्याचे अर्थात नानीबाईच्या नवऱ्याचे इकडे कान भरतायत आणि म्हणतायत, "ही मास्तरीण बाई ना तुझ्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आहे ग्रहण. अरे बघतोयस ना तिचे प्रताप काय आहेत ते?" असं म्हणत चिडून बोलत बसल्यात आणि म्हणतात, "एकादशीच्या दिवशी तिने अंडी खाल्ली." असं म्हणत आता बोलायला चालू करतायत त्या. तर आता बंड्या नुसता हूं करत मान हलवतोय. नानी पुढे म्हणतात, "आधीच धाकात ठेवलं असतंस ना तू तिला तर हा दिवस बघायला लागला नसता. या मास्तरीणबाईंना काही धरबंदच राहिलेला नाही आता. ते काही नाही. तू आत्ताच्या आत्ता जा आणि तिला घेऊन ये घरी." असं म्हणत नानी सांगत असते. तर इथे नवरा म्हणतो, "थांब तिला आता मी फोनच करतो." असं म्हणतं बंड्यानं फोन करायला लागलाय. पण फोन आहे तिथे सगळ्यांच्या टेबलवर. तर इथे नाईकबाई म्हणतायत वर्गामध्ये शिकवतायत. मुलांना विचारतायत, "चला आता दिसणार आहे का सगळ्यांना व्यवस्थेमध्ये?" तर "हो" अशी मुलं म्हणतात आणि म्हणतात, "आता आपण नाटकाला सुरुवात करूया." आता आपल्याला कोण-कोण पाहिजे नाटकात? तर सूर्य हवाय, पृथ्वी हवी आहे आणि चंद्र हवाय. कोण होणार आहे सूर्य? तर बाकीची मुलं सगळी मी करून ओरडत असतात. तर इथे अंश असं म्हणून बाई हाक मारतात एकाला. तर प्रेक्षकांनो आता सगळेजण टाळ्या वाजवतात. तर बघा मुलांना असं गोळा करतायत आणि आता सूर्य आलाय तर आता पृथ्वी हवी आहे. तर पृथ्वी मी. तर सृष्टी आहे असं आता सृष्टीला बोलवून घेतलंय. आणि आता आपल्याला कोण हवंय? तर चंद्र हवाय. तर चंद्र कोण होणार आहे? तर मुलं सगळी लगेच मी म्हणतात. तर आता इथे ना प्रेक्षकांनो आता इकडे सगळं चालू आहे डिस्कशन असं कोण काय होणार ते. तोपर्यंत या शिपायांना ना दिसतोय तर हेमंत साहेब एवढं का फोन का करतायत? म्हणजे नाईकबाईंचा नवरा एवढं का फोन करतायत? काहीतरी अर्जंट काम असेल असं त्यांच्या डोक्यात येतं. तर आता शिपाई आता काय करतात बघा नाईकबाईंकडे येतायत. तर आता नाईकबाई इथे वर्गात सांगत असतात, की "हा आहे सूर्य, हा आहे पृथ्वी आणि हा आहे आपला चंद्र आणि आता आपण बघूया या सूर्यमालेत." असं म्हणेपर्यंत आता तो शिपाई येतो, "नाईकबाई, हे बघा ना, किती खूप वेळ झाला तुमचा फोन वाजतोय." तर "कुणाचा आहे?" असं विचारतात बरं का त्या. तर "तुमच्या मिस्टरांचा आहे, काहीतरी अर्जंट असेल म्हणून मी फोन घेऊन आलोय. घ्या ना तुम्ही फोन." तर आता नाईकबाई काय करतात, त्या विचार करतात 2 सेकंद आणि म्हणतात, "त्यांना सांगता का? मी आता वर्गात आहे. वर्ग संपल्यावर मी करते फोन असं सांगाल का?" पण तोपर्यंत परत फोन वाजतो. तर नाईकबाई म्हणतात, "बरं द्या मी बघते. तुम्ही या." आणि मग प्रेक्षकांनो इथे नाईकबाई काय करतात बघा 2 सेकंद विचार करतात आणि काहीतरी ठरवतात मनाशी. फोन तिथे ठेवतात लांब आणि मग परत आपल्या वर्गाकडे येतात आणि म्हणतात, "सॉरी." आणि हा आहे सूर्याचा प्रकाश. बरोबर? तर प्रेक्षकांनो तिकडे हेमंत फोन करत असतो बरं का सारखा. पण फोन काही उचलत नाहीयेत. तर आता उचल असं चाललंय. तर आई म्हणते, "नाही ना उचलत, बघितलंस? नवरा म्हणून तुला काही किंमतच नाहीये." असं म्हणून बोलायला सुरू करते आणि म्हणते, "तू 100 वेळा फोन लावलास ना, तरी सुद्धा ती फोन उचलायची नाही. बघ तू." असं म्हणत नानी कान भरतायत आणि म्हणतात, "कुठल्यातरी वर्गावर शिकवत बसली असेल मास्तरीण बाई. सगळा मनमानी कारभार सुरू आहे." अशी चिडचिड चालली आहे. त्या हेमंत ना सारखा फोन लावतोय. नाईकबाईंचा नवरा सारखा फोन लावतोय. तर आता इकडे नाईकबाई वर्गात शिकवतायत. आता हा जो काही सूर्याचा प्रकाश म्हणजे काय आहे? तर तो बोलत असतात, "आता सूर्यग्रहण कसं होतं बघूया. हा सूर्य असतो ना, हा एका जागी स्थिर असतो." तर तोपर्यंत ना शिक्षणाधिकारी जे इन्स्पेक्शन करणारे आहेत, ते येऊन वर्गावर भेट देत आहेत नाईकबाईंच्या. नाईकबाईंचं तिकडे लक्ष सुद्धा नाहीये. त्या आपल्या शिकवण्यात गुंग आहेत आणि ते कसे बघतायत बघा नाईकबाईंकडे. कौतुकाने बघतायत. कारण पृथ्वी असते ती स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असते आपली आणि बरोबर हा चंद्र असतो ना, तो पृथ्वीभोवती फिरत असतो. त्यामुळे तो स्वतःभोवती फिरत पृथ्वीभोवती फिरतो. मग काय होतं, ज्या वेळेला चंद्र हा असा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तेव्हा काय होतं बघा बघू, सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही आणि मग अशा वेळेला काय होतं, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. मग पृथ्वीवर या सावलीत राहणारे जे काही लोकं असतात, त्यांना काय वाटतं, "अरेच्चा! सूर्य दिसतच नाहीये. सूर्य गायब झालाय." कारण चंद्राची सावली पडत असते त्याच्यावर. मग त्यावेळेला आपण असं म्हणतो, की सूर्यग्रहण लागलं. म्हणजेच ज्या वेळेला चंद्राची सावली पृथ्वीवर पडते,
त्यावेळेला सूर्यग्रहण लागतं. कळलंय का सगळ्यांना? तर मुलं हो असं म्हणत ओरडून सांगतात आणि झोपेतून उठून विचारलं तरी विसरणार नाही? तर मुलं म्हणतात नाही. तर आता आपण बघूया चंद्रग्रहण कसं आहे? असं म्हणत नाईकबाई पुढचं शिकवतात. तर हे इन्स्पेक्शन घेणारे जे सर आहेत ते कौतुकाने असे बघत उभे राहिलेत नाईकबाईंकडे. मुलांना कौतुकाने शिकताना बघून पण त्यांना आनंद वाटतोय. पण इकडे घरामध्ये नानी मात्र कान भरायचं काम चालू करतायत. इकडे हेमंत म्हणतोय, "आज काय तो सोक्ष-मोक्ष मी लावूनच टाकतो." तर नानी म्हणतात, "विचार, विचार. खरंच आज काय ते सोक्ष-मोक्ष लावूनच टाक तू. विचार त्यांना काय असेल ते तिला. या मास्तरणीची मिजाज ना खूप वाढत चालली आहे आजकाल. जा, जा शाळेत जाऊन तिला घेऊन ये." तर आणि नाही म्हणाली ना, तर चांगलं हाताला धरून फरफाटत घेऊन ये जा. असं म्हणत पाठवून दिले. तर प्रेक्षकांना आता इकडे जगताप सरांना ते इन्स्पेक्शन करणारे सर म्हणतात, की "तुमची शाळा खूप छान आहे." असं सगळं मीटिंग चालली आणि आता नाईकबाईंकडे बघत म्हणतात, "नाईकबाई, तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल मी खूप ऐकून होतो, पण आज प्रत्यक्ष पाहिलं मी जे काही असेल ते. कठीण विषय सोपा करून शिकवण्याची पद्धत तुमची वाह! खूप छान आहे." असं म्हणत कौतुक करतात आणि म्हणतात, "परीक्षेसाठी घोकमपट्टी करून कोणताही विषय लक्षात राहतो, पण विषय लक्षात राहण्यासाठी तो आत्मसात करावा लागतो. एकदा का तो विषय आत्मसात केला, की मग घोकमपट्टी करण्याची जरूरत भासत नाही." तर प्रेक्षकांनो नाईकबाई सुद्धा जरासं हसतात बरं का. तर आता जगताप सर म्हणतात, "एकदम बरोबर बोललात सर तुम्ही." इन्स्पेक्शन घेणारे सर पुढे म्हणतात, की "जगताप सर तुमच्याबद्दल सांगत होते, की तुम्ही मुलांवर चांगले संस्कार करता म्हणून." तर प्रेक्षकांनो आता नाईकबाई म्हणतात, "सर मी मुलांना चांगलं काय, वाईट काय याची जाणीव करून देते. मुलं दिवसाचा जास्त काळ हे शाळेत असतात आणि त्यामुळे ही पिढी घडवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे ना, असं समजावतात आणि म्हणतात आणि हीच मुलं पुढे जाऊन समाजाचा मोठा भाग बनणार आहेत. त्यामुळे काय चांगलं आहे, काय वाईट आहे याची जाणीव त्यांना या वयातच करून द्यावी असं मला वाटतं, असं त्या सांगतात. तर ते इन्स्पेक्शन सर म्हणतात, "खूप चांगले विचार आहेत तुमचे." इकडे प्रेक्षकांनो फोन वाजतोय, पण फोन काही उचलत नाहीये आणि इकडे आता खलिदाबाई रिफ्रेशमेंटचं काय झालं असं जगताप सर विचारतात. तर प्रेक्षकांनो इथे खलिदा म्हणते ते तर तेवढ्यात नाईकबाई म्हणतात, "सर एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, येऊ का मी?" तर जगताप सर त्यांना जा म्हणून सांगतात, "ठीक आहे." तर प्रेक्षकांनो आता इथे नाईकबाई फोन करायला उठलेले आहेत आणि तिकडनं खलिदा पण आलेच मी असं म्हणत बाहेर येतेय. तर आता प्रेक्षकांनो इकडे "उचल, उचल" असं चाललंय इथे फोन लावून नाईकबाईंचं. "उचल अगं, उचल रे फोन उचल." म्हणजे ते सँडविचेस येणार आहेत ना त्याच्यासाठी चाललेलं आहे. तर प्रेक्षकांनो आता पुढे काय-काय घडतंय बघूया. खलिदा येऊन म्हणते, "शरू क्या हुआ?" तर इकडे नाईकबाई म्हणतात, "नाही उचलत नाहीये ते फोन." तर प्रेक्षकांनो खलिदा पुढे म्हणते, "टाइम पे सँडविच नहीं आए ना तो खूप सारा प्रॉब्लेम हो जाएगा." तर प्रेक्षकांनो इकडे ना हेमंत म्हणजेच नाईकबाईंचा नवरा मात्र नाईकबाईंना फोन लावतोय आणि तेव्हा त्यांचा फोन बिझी लागतोय. आता या दोघी काहीतरी बोलणार तोपर्यंत एकटा माणूस येतो आणि तो म्हणतो, "नाईकबाई, समीर सरांनी हे तुमचं पार्सल पाठवलंय." तर नाईकबाई म्हणतात, "अरे किती उशीर केलास?" तर आता "ठीक आहे, चल, चल." असं म्हणत दोघी जणी आतमध्ये गेलेल्या आहेत आणि जेव्हा त्या सँडविचेस इथे घालत असतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं नाईकबाईंच्या, की सँडविचला ना चटणीच लावलेली नाहीये. तर इथे खलिदा म्हणते, "झालं. आता ती शिगवणबाई टोमणे मारायला तयार. आता आता काय करायचं?" तर नाईकबाई म्हणतात, "हे बघ, मी हिरवी चटणी आणली तुझ्यासाठी तुला द्यायची म्हणून, तर थोडीच आहे पण." तर ते खलिदा म्हणते, "चलेगा, चलेगा. रुक, रुक." असं म्हणत आता ती हिरवी चटणी जी काही आणलेली आहे ती चटणी ते लावून दिलेली आहे बरं का प्रेक्षकांनो. तर इथे हेमंत सांगत असतो रिक्षावाल्याला, "दादा, दादा चला ना, लवकर चला. आज ही ना मेली माझ्या हातून." असं सगळं चालू आहे बरं का या हेमंतचं इथे. आता इथे ना सँडविचेस अशी प्लेटेत लावलेत. "लेके आ वो" असं म्हणत खलिदा पुढे जाते. तर प्रेक्षकांनो खलिदा जगताप सरांना आणि त्या दुसरे सर जे काही आलेत इन्स्पेक्शन घेणारे त्या सरांना ते सँडविचेस देते आणि बाकी सरांना पण देते. बाकीच्यांसाठी असं जगताप विचारतात सर. तर इकडे खलिदा म्हणते, शारदा घेऊन येते, तुम्ही घ्या." तर प्रेक्षकांनो शारदा म्हणजेच नाईकबाई आता सगळ्यांना सँडविचेस घेऊन येतात आणि प्रेक्षकांनो आता बघा पुढे काय होतं. जेव्हा ते हेडमास्टर आणि बाकी सगळे खायला बसतायत, तर आता ते इन्स्पेक्शन घेणारे सर एकदम म्हणतात, "आहाहाहा! या अप्रतिम झालेल्या आहेत सँडविचेस आणि या हिरव्या चटणीमुळे स्पेशली ही हिरवी चटणी जी काही आहे, ती खूप छान आहे." तर तो दुसरा शिक्षक आहे ते म्हणतात, "या चटणीमुळे हे सँडविच अजूनच छान लागतायत." तर आता खलिदा म्हणते, "आमच्या नाईकबाईंनी बनवली ही चटणी." तर लगेच ना इन्स्पेक्शन घेणारे सर म्हणतात, "अरे वाह! प्रिन्सिपल सर, अहो तुमच्या नाईकबाई तर एकदम सर्वगुण संपन्न आहेत." तर जगताप सर म्हणतात, "हो, हो, खरं आहे हे." आता मात्र प्रेक्षकांनो काय घडतंय बघा. शाळेचं गेट उघडून हा हेमंत रागारागाने आलेला आहे, म्हणजे नाईकबाईंचा नवरा रागाने आलाय आणि तो "शारदा!" असं म्हणून जोरात ओरडतो. प्रेक्षकांनो इथे सगळेजण केबिनमध्ये बसलेत, तर ह्याचं जोरजोरात ओरडणं सुरू आहे. "शारदा,
"कुठे आहेस तू शारदा?" आणि खूप जोरात ओरडतोय बरं का तो. "बाहेर ये" असं म्हणतोय. तर जगताप सर आता गेटकडे बघतायत तर ह्या नाईकबाईंना उठून उभ्या राहिल्यात आणि खलिदाला पण खूप मात्र टेन्शन आलंय. तर आता शिपाई जोरात येतो आणि तो धावत येतो हेमंत जवळ म्हणतो, "ओ साहेब काय झालं? तुम्ही का ओरडताय?" तर "शारदा कुठे आहे? तिला बोलवून आण चल." असा हा अरेरावी दाखवतोय बरं का नवरा शारदाबाईंचा. तर इथे शिपाई म्हणतो ते आता येऊ शकत नाहीत. त्यांची आतमध्ये एक अर्जंट मीटिंग चालू आहे. तर "ए, मी आत जातो" असं म्हणत तो की नाही हेमंत आतमध्ये जात असतो. तर शिपाई त्यांना खरंच खूप अडवतो, की "जाऊ नका तुम्ही, त्या मीटिंग सुरू आहे. पण तुला काय सांगितलं तिला पटकन बोलव, नाहीतर मी जाईन हां." तर तोपर्यंत शिपाई घाबरून निघून जातो की बोलवायला. "आता आरडाओरडा करू नका, मी बोलावून आणतो." तर तरी पण ते म्हणतात, "तुला सांगितलंय ना, जा लवकर, आण बोलवून." असं म्हणत हाकलूनच येतोय जरा कमी हा हेमंत. तर प्रेक्षकांनो आता "शारदाबाई" असं म्हणत इथे ना हा शिपाई धावत येतो, "नाईकबाई" असं म्हणत. तर प्रेक्षकांनो आता नाईकबाईंचा चेहरा बघा कसा झालाय आणि या जगताप सरांचा सुद्धा. आणि या इन्स्पेक्शन घेणारे सर पण असे ना बघत असतात. पुढे काय घडणार प्रेक्षकांनो? राडा होणार काय? नेमकं काय होणार? आणि ह्या सगळ्याचा परिणाम होईल का या शाळेच्या ग्रँटवरती किंवा काय? तर आता नाईकबाई एकदम म्हणतात, "मी आलेच" असं म्हणत ना मान खाली घालून निघून जातात त्या बरं का बाहेर. या आता पुढे बाहेर गेल्यानंतर काय रामायण बघायला मिळणार आहे ते बघूया. तर प्रेक्षकांनो बसा ना, बसा सर तुम्ही असं म्हणत त्या इन्स्पेक्शन घेणाऱ्या सरांना बसायची रिक्वेस्ट करतात. पण त्यांचा चेहरा बघूनच भीती वाटते बरं का. तिथे नाईकबाई त्या शिपायांबरोबर बाहेर येतायत. त्याला ते सांगतात, की "तू इथेच थांब" असं म्हणून. तर आता पुढे आल्यानंतर नाईकबाई धावतच येतात जरा कमी आणि त्या असं बघत असतात आणि विचारतात, "काय झालं? घरी काही प्रॉब्लेम झालाय का?" तर इथे ना हेमंत लगेच म्हणतो, "चल घरी चल." तर नाईकबाई म्हणतात, "नाही, मी आता नाही येऊ शकत." तर हेमंत म्हणतो, "तू आत्ताच्या आत्ता घरी चल." नाईकबाई म्हणत असतात, "नाही येऊ शकत." तर आज जरा कमी ना हाताला धरूनच शाळेच्या बाहेर आणतो गेटच्या बाहेर. तिथे नाईकबाई म्हणतात, "अहो ऐका, मला मीटिंग आता नाही येता येणार. मीटिंग चालू आहे माझी." तर हेमंत म्हणतो, "खड्ड्यात गेली ती तुझी मीटिंग कळलं ना? मी सांगितलं ना घरी निघायचं म्हणजे निघायचं." तर नाईकबाई म्हणतात, "अहो मी खरं सांगितलं ना. मी म्हटलं होतं ना तुम्हाला आज महत्त्वाची मीटिंग आहे. इन्स्पेक्शन आहे शाळेमध्ये, शिक्षणाधिकारी आलेत. मला आता नाही येता येणार. मी मीटिंग संपली ना, की मी लगेच येते." तर हा हेमंत म्हणतो, "तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आत्ताच्या आत्ता म्हणजे आत्ताच्या आता माझ्याबरोबर चल." असं म्हणत ओढत असतो. तर नाईकबाईंना रागाने हात सोडवून देतात बरं का. "हो थांबा." तर हा हेमंत ना हात उचलतो आणि "शाळेत आहे" असं म्हणत नाईकबाईंना हात असा आवरतात. म्हणजे एकदम बघतात, की शाळेच्या आवारात सुद्धा मारतात. तर इकडनं शिपायाचं सुद्धा की नाही, "अरे मारू नको" असं चाललंय. आणि नाईकबाई बघा आता कशा बघतायत हेमंतकडे. प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार आहे? खरंच इथे मारामारी होईल का? मारेल का हा हेमंत नाईकबाईंना? बघूया. पण उद्याच्या भागामध्ये इथे नानी मात्र अजून सुद्धा कान भरायचं काम करतायत. आता डोक्यावर बसली तर उद्या तोंड काळं करेल वगैरे. नानी म्हणतात पुढे नाईकबाईंना, "एकादशीच्या दिवशी माझं घर विटाळलंस, अंडी आहे तिथे, तर आता गोमूत्र घेऊन ये." आता गोमूत्र पाजायचा प्रयत्न करतात आणि नाईकबाईंचं चाललंय, की "मी नाही हो अंड खाल्लेलं, मी नाही हो अंड खाल्लेलं." काय घडणार आहे उद्याच्या भागात बघूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.